नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू बनवतोय, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 वाटी भरून पोहे टाकलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला चमच्याने सतत असे हलवत मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की पोह्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि पोहे हाताने दाबताच छान असे कुरकुरीत झालेले आहे। तर इथे आपले पोहे भाजून झाले। आता भाजलेले पोहे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला मोजून 1 वाटी भरून शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे सुद्धा सतत चमच्याने हलवत आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी शेंगदाणे सुद्धा मी खमंग भाजून घेतलेले आहे। आता भाजलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला ज्या ताटामध्ये आपण पोहे काढून घेतले होते त्याच ताटामध्ये काढून ठेवायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये पाव वाटी किसून घेतलेले खोबरे आणि पाव वाटीभर तीळ टाकून घ्यायचे। तीळ खोबरे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। भाजून झाल्यानंतर खोबरे आणि तीळ सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून ठेवायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम टाकून घ्यायचेत आणि हे बदाम काजू सुद्धा आपल्याला 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। 2च मिनिटांमध्ये काजू आणि बदाम भाजून झालेले आहे। आता भाजलेले काजू बदाम सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि भाजलेले सर्व साहित्य आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी भाजलेले सर्व साहित्य मी थंड करून घेतले। आता आपल्याला हे साहित्य ग्राइंड करायचं आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आणि भांड्यामध्ये थोडंसं भाजलेले साहित्य टाकून घ्यायचे आणि हे साहित्य आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी भाजलेले साहित्य मी ग्राइंड करून घेतलं आहे आणि ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की साहित्य मी छान असं जाडसर ग्राइंड केलं आहे। ग्राइंड केलेले साहित्य आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेले आपले भाजलेले साहित्य याच पद्धतीने जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व साहित्य आता ग्राइंड करून घेतले। बघू शकता ग्राइंड केलेले साहित्य जाडसर केलेले आहे। आता या साहित्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून गूळ टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा गूळ आपल्याला या ग्राइंड केलेल्या साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करत असताना आपल्याला जे गुळाचे जाडसर खडे आहेत ते आपल्याला थोडेसे हाताने फोडून घ्यायचे आहे। इथे मी गूळ असा तोडूनच घेतलेला आहे। तुम्ही हवं तर गूळ खिसून सुद्धा यामध्ये वापरू शकता। त्यानंतर आता परत हे एकदा आपल्याला साहित्य ग्राइंड करायचे। त्यासाठी गुळासोबत ग्राइंड केलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे लाडूचं मिश्रण ग्राइंड करायचे। तर या ठिकाणी लाडूचं मिश्रण ग्राइंड करून घेतले। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं मिश्रण ग्राइंड झाले आणि गुळामुळे या मिश्रणाला बघू शकाल की छान असा ओलसरपणा आलेला आहे आणि मिश्रण तुम्ही बघू शकाल की खूप बारीक सुद्धा ग्राइंड नाही करायचं, असं रवाळ ग्राइंड करायचं। आता ग्राइंड केलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि जे शिल्लक राहिलेलं लाडूचं मिश्रण होतं ते सुद्धा मी ग्राइंड करून घेतलं आहे। त्यानंतर आता या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचाभर खसखस टाकून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आहे। त्यानंतर आता हे लाडूचं मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे मी लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपण लगेच या मिश्रणाचे लाडू बनवून घेऊ। आपण या मिश्रणामध्ये अजिबात तुपाचा वापर करणार नाहीये। तर आता तुम्हाला ज्या आकारामध्ये लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि असं हातामध्ये हे मिश्रण दाबायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एका हाताने सुद्धा तुम्ही हा लाडू बनवून घेऊ शकता। एवढं छान आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। लाडू हाताने दाबून झाल्यानंतर हा तयार झालेला लाडू असा हातामध्ये फिरून घ्यायचा आहे आणि बघू शकता एकदम मस्त गोल गरगरीत या ठिकाणी आपला गोविंद लाडू तयार झालाय। तयार झालेला लाडू एका ताटामध्ये बाजूला ठेवते आणि परत एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। सेम पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि हातामध्ये हे लाडूचं मिश्रण व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि त्यानंतर हा लाडू हातामध्ये गोल गरगरीत फिरून घ्यायचा।
तर इथे बघू शकता दुसरा सुद्धा लाडू तयार झाला आहे। तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता खूप मस्त लाडू तयार झाले। या ठिकाणी लाडू तोडून दाखवते तर बघू शकता अगदी मस्त मऊसूत लाडू तयार झालेले आहेत। तर अजिबात तुपाचा वापर न करता साध्या सोप्या पद्धतीने गोविंद लाडू बनवलेले आहेत। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।